नमस्कार. चला, आज आपण थेट हजारो वर्षे मागे जाऊया, एका अशा संस्कृतीच्या जगात जिने भारताचा पायाच रचला असं म्हणतात. हो, आपण बोलतोय वैदिक संस्कृतीबद्दल. आणि तिचं हे नाव कुठून आलंय? तर तिच्या ज्ञानाच्या मूळ स्रोतावरून, वेदांवरून. चला तर मग, सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. तर या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? नुसते ग्रंथ नाही, तर त्या काळातले लोक ते रोजचं जीवन कसे जगायचे, त्यांची कुटुंब कशी होती, समाज कसा होता, अर्थव्यवस्था कशी चालायची, त्यांच्या श्रद्धा काय होत्या, आणि हो, राज्यकारभार कसा चालवला जायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत. बरं, कुठल्याही संस्कृतीला जर समजून घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात आधी तिचं साहित्य पाहावं लागतं. आणि वैदिक संस्कृतीचा तर पायाच आहे तिचं समृद्ध वाङ्मय. चला तर मग या साहित्यात थोडं खोलवर शिरूया. हे वैदिक वाङ्मय म्हणजे नेमकं काय? बघा, वेद या शब्दाचा अर्थच होतो ज्ञान. म्हणजे हे ग्रंथ म्हणजे अक्षरशः ज्ञानाचा खजिना आहेत. आणि गंमत म्हणजे हे साहित्य जगातल्या सगळ्यात जुन्या ग्रंथांपैकी एक मानलं जातं. त्यामुळे त्या काळात डोकावून पाहण्यासाठी ही आपल्यासाठी एक खूप महत्वाची खिडकी आहे, नाही का? हे जे 4 वेद आहेत ना, ते म्हणजे वैदिक जीवनाचे जणू काही 4 आधारस्तंभच होते. सगळ्यात पहिला ऋग्वेद हा सगळ्यात जुना. यात काय आहे? तर देवतांची स्तुती करणारी सुंदर स्तोत्र, ज्यांना सूक्त म्हणतात. मग येतो यजुर्वेद, जो सांगतो की यज्ञ वगैरे विधी कसे करायचे. तिसरा आहे सामवेद, तो या मंत्रांना संगीताची, गायनाची जोड देतो. आणि चौथा अथर्ववेद, हा तर रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. आपल्या अडचणी, आजारपण यावरचे उपाय यात सांगितलेले आहेत. ओके, तर हे झालं ग्रंथांबद्दल. पण आता या ग्रंथांच्या पलीकडे जाऊन जे लोक हे ग्रंथ वाचायचे, त्याप्रमाणे जगायचे, त्यांच्या रोजच्या आयुष्यात डोकावून पाहूया. कसं असेल त्यांचं जीवन? त्या काळातली घरं कशी होती? तर बघा, ती मुख्यत्वे मातीची किंवा लाकडाची असायची. भिंती कशा बनवायचे? तर गवत किंवा वेलींचं जाडसर तट्ट्या विणून घ्यायच्या आणि मग त्यावर शेण आणि मातीचा लेप द्यायचा. अशा घरांना ते गृह किंवा शाला म्हणायचे. आणि कुटुंब? तर कुटुंब एकत्र राहत असत, ज्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणतो. आणि या कुटुंबाची रचना पुरुषप्रधान होती. कुटुंबाचा जो प्रमुख असायचा त्याला गृहपती म्हणत. आणि या गृहपतीवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असायची. म्हणजे घरातले वृद्ध, पत्नी, मुलं इतकंच नाही तर लहान भावांची कुटुंबसुद्धा. तोच सगळे महत्वाचे निर्णय घ्यायचा. बरं, मग जेवणाचं काय? त्यांचा आहार तसा साधा होता, पण पौष्टिक. रोजच्या जेवणात गहू, बार्ली म्हणजे यव आणि तांदूळ असायचा. आणि हो, दुधाचे पदार्थ तर खूपच महत्वाचे होते. दूध, दही, तूप हे तर त्यांच्या आहारात असायचंच आणि ते आवडीने खाल्लं जायचं. आणि एंटरटेनमेंट? त्याचं काय? तर वैदिक काळातही मनोरंजनाची काही कमी नव्हती बरं का. गाणं, नाचणं, वाद्य वाजवणं, सोंगट्यांचा खेळ खेळणं, अगदी शिकारीला जाणं, ही सगळी त्यांच्या मनोरंजनाची साधनं होती. वीणा, शततंतू, झांझा, शंख अशा वाद्यांचे सूर त्यांच्या आयुष्यात रंग भरायचे. चला, आता वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातून थोडं बाहेर पडूया आणि मोठ्या चित्राकडे बघूया. म्हणजे संपूर्ण वैदिक समाजाची रचना कशी होती. आणि याची सुरुवात करूया त्यांच्या अर्थव्यवस्थेपासून. तर वैदिक अर्थव्यवस्था कशावर चालायची? मुख्य आधार होता शेती आणि पशुपालन. विशेषतः गायींना तर संपत्तीच मानलं जायचं. इतकं की देवाणघेवाण सुद्धा गायींमधून व्हायची. आणि घोडे? ते त्यांच्या वेगासाठी खूप महत्वाचे होते, खास करून रथांसाठी. याशिवाय समाजात इतरही अनेक व्यावसायिक होते, जसे की कारागीर. आणि त्यांच्या श्रेणी नावाच्या संघटना होत्या. आता या अर्थव्यवस्थेसोबतच त्या समाजात एक विशिष्ट रचना होती, एक सोशल स्ट्रक्चर. ही रचना सुरुवातीला लोकांच्या कामावर, त्यांच्या व्यवसायावर आधारलेली होती. आणि यालाच वर्णव्यवस्था असं म्हटलं गेलं. ह्या व्यवस्थेनुसार समाजाची विभागणी 4 वर्णांमध्ये केली होती. पहिले ब्राह्मण, ज्यांचं काम होतं ज्ञान देणं आणि धार्मिक विधी करणं. दुसरे क्षत्रिय, म्हणजे योद्धे, जे राज्याचं रक्षण करायचे. तिसरे वैश्य, जे व्यापार आणि शेती सांभाळायचे. आणि चौथे शूद्र, जे कारागिरी आणि इतर सेवा पुरवायचे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काळात हे वर्ण जन्मावर नाही तर व्यक्तीच्या कामावर आणि गुणांवर अवलंबून होते. ठीक आहे, समाज आणि अर्थव्यवस्था बघितली. आता वळूया एका खूप महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे वैदिक लोकांचं श्रद्धाविश्व. त्यांच्यासाठी धर्म आणि आध्यात्मिकता हे काही वेगळं नव्हतं, तर त्यांच्या रोजच्या जगण्याचाच एक अविभाज्य भाग होता.
त्यांच्या उपासनेच्या अगदी केंद्रस्थानी होता यज्ञ. यज्ञ म्हणजे काय? तर पवित्र अग्नी पेटवून त्यात वेगवेगळ्या पदार्थांची आहुती दिली जायची. या आहुतीला हवी असं म्हणत. ह्यामागची कल्पना अशी होती की असं केल्याने देवता प्रसन्न होतात आणि निसर्गाचं, सृष्टीचं संतुलन टिकून राहतं. आणि ते पूजा कोणाची करायचे? तर निसर्गातल्या शक्तींचीच, म्हणजे सूर्य, पाऊस पाडणारा इंद्र, वारा म्हणजे वायू, या सगळ्या नैसर्गिक शक्तींनाच ते देव मानायचे. त्यांचा विश्वास होता की निसर्गाचा समतोल राखायचा असेल, सृष्टीचं चक्र व्यवस्थित चालायचं असेल, तर या देवतांना प्रार्थना करणं, त्यांना प्रसन्न ठेवणं महत्वाचे. पण मग इतका मोठा समाज चालवायचा कसा? त्यांची शासन प्रणाली कशी होती? म्हणजे गावापासून ते थेट राज्यापर्यंत कारभार कसा चालायचा? चला आता त्यावर एक नजर टाकूया. बघा, या शासन प्रणालीचा सगळ्यात छोटा घटक होता ग्राम, म्हणजेच गाव. अनेक गावं मिळून विष तयार व्हायचं आणि अनेक विष मिळून तयार व्हायचा जन. पुढे जाऊन जेव्हा हे जन एका ठराविक प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्याला जनपद असं म्हटलं जाऊ लागलं. आणि याच जनपदाचा जो प्रमुख असायचा तो होता राजा. पण गंमत म्हणजे हा राजा एकटाच सगळे निर्णय घ्यायचा नाही. त्याला सल्ला देण्यासाठी, मदत करण्यासाठी काही संस्था होत्या. यातल्या 4 प्रमुख होत्या: सभा, समिती, विदत आणि जन. सभा म्हणजे काय? तर राज्यातले ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांची परिषद. समिती ही लोकांची सर्वसाधारण सभा होती, म्हणजे त्यात सामान्य लोकही भाग घ्यायचे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्या काळातही राज्यकारभारात लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा मानला जायचा. तर आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आता आपण बघूया की या प्राचीन संस्कृतीने आपल्यासाठी काय वारसा मागे ठेवला आहे, तिचा प्रभाव किती खोलवर आणि कायमचा आहे. खरं तर वैदिक संस्कृतीने भारतीय उपखंडातल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या विचारांचा आणि जीवनशैलीचा पाया घातला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांचे ग्रंथ, त्यांची सामाजिक रचना, त्यांच्या धार्मिक प्रथा या सगळ्यांनी भविष्याला आकार दिला. याच काळात रचले गेलेले वेद, उपनिषदं, पुराणं हे साहित्य आजही आपल्यापैकी अनेकांसाठी एक मोठा प्रेरणास्रोत आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, वैदिक युगानं हजारो वर्षांच्या इतिहासाला आकार दिला हे तर खरं, पण आजच्या जगात, आजच्या आपल्या आयुष्यात त्याच्या वारसाचा कोणता भाग सगळ्यात जास्त स्पष्टपणे दिसतो? जरा विचार करा. याच प्रश्नासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया.